शेख नसीर, पठान अयूब खान, शेख खदीर, मोमिन जुबेर, सैयद आजम, सत्तार इनामदार, सैयद फहीम, शेख हमीद पीर मोहम्मद, जयंत वाघ, सैयद रियाज राजे, शेख जुनेद, शेख शहबाज कादरी, मुजफ्फर चौधरी, इथं ज्यांनी ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला ते उपस्थित असणारे सर्व सन्माननीय माझे सहकारी, माजी नगरसेवक, इतर राजकीय पक्षातून आलेले माझे ज्यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला ते सगळे मान्यवर, जमलेल्या माझ्या लाडक्या बहिणी, बांधव, पत्रकार मित्र आणि तरुण मित्रांनो, आज महत्त्वाच्या मीटिंगच्या करता मी बीडच्या परिसरामध्ये आलेलो आहे। काही घटना घडतात। वास्तविक राज्य सरकार चालवत असताना सांध्यापासून बांध्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती चांगली राहावी, सगळ्यांच्या मध्ये जातीय सलोखा राहावा, सगळ्यांनी गुण्या गोविंदांनी नांदावं, सगळ्यांच्या मध्ये एक आपलेपणाची भावना निर्माण व्हावी, शाहू फुले आंबेडकरांचा विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवावा, ह्या उद्देशाने आम्ही सगळेजण राज्यामध्ये काम करतोय। जरी वेगवेगळे राजकीय पक्ष असले तरी सर्व धर्म समभावाची लाईन घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे। आज मला एका गोष्टीचं समाधान आहे, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी ह्या राज्याला पुढे नेत असताना बेरजेचं राजकारण शिकवलं आणि त्याच बेरजेचं राजकारणाचं अनुकरण करून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या चांगल्या कार्यकर्त्यांना पक्षामध्ये प्रवेश देतोय। जसा आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने मी शेख निजाम जैनुद्दीनना प्रवेश दिला, त्यांच्याबरोबरच्या असंख्य कार्यकर्त्यांना प्रवेश दिला, यांनी संघटनेची ताकद वाढणार आहे। सभासद नोंदीचा कार्यक्रम चालू आहे। राज्य सरकारमध्ये आम्ही सगळेजण आहोत। यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे। वेगवेगळ्या घटकाला पण त्याच्यातून कसा न्याय देता येईल असा 7,20,00,000 कोटीचा अर्थसंकल्प आम्ही त्या ठिकाणी महाराष्ट्राला दिलेला आहे। रिसोर्सेस वाढवण्याचं काम आम्ही करतोय। आज इथं आमचे सहकारी शेख निजाम जैनुद्दीनना प्रवेश देत असताना पहिले ते आता उबाटा शिवसेनेमध्ये होते, त्याच्या आधी MIM मध्ये होते, शिवसंग्राम मध्ये होते। स्वर्गीय विनायकराव मेट्यांचा आणि त्यांचे चांगले संबंध होते। स्वर्गीय विनायक मेटे हयात असताना माझे आणि विनायक मेटेंचे पण चांगले संबंध होते। 2-3 वेळेला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं त्यांना आमदार करण्याच्या करता प्रयत्न केलेला होता, परंतु काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं काही चालत नाही, ते आपल्याला सोडून गेले। मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। पण त्यांच्याबरोबर अनेकांनी काम केलेले सहकारी आज माझ्याबरोबर काम करतात। मी त्यांना कुठेही अंतर पडू देत नाही। आज स्वतः खास शेख निजामुद्दीन आल्यानंतर त्यामध्ये माझी एवढीच अपेक्षा आहे की आपल्याला चांगली कामं करून दाखवायची। आज त्यांच्याबरोबर माजी नगरसेवक, माजी MIMचे जिल्हाध्यक्ष मजूर संघटनेचे माजी उपसरपंच, वेगवेगळ्या सॉमिल आणि बाकीच्या संघटनांचे वेगवेगळे पदाधिकारी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे काही पदाधिकारी, मराठी क्रांती मोर्चा, युवा सेना, मिस्त्री बांधकाम कामगार संघटना, असे अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे। त्यांचं मी मनापासून स्वागत करीनच, परंतु त्याचबरोबर आत्ता बोलत असताना आमच्या शेख निजाम जैनुद्दीननी सांगितलं त्या पद्धतीनं ह्या शहरातले काही प्रश्न त्यांनी इथं मांडले आणि जरूर मी तुमचा पालकमंत्री आहे। निधी आणून देणं आणि तो निधी त्याचा विनियोग नीटपणे कसा होईल, त्याच्यातून काम कसं उभं राहील, त्याच्यातून वेगवेगळ्या घटकाला न्याय कसा देता येईल,
अशाच प्रकारचा प्रयत्न मी पालकमंत्री झाल्यापासून मी स्वीकारलेला आहे। आज धनंजय मुंडे आजारी असल्यामुळे येऊ शकले नाही। त्यांनी मला सकाळी फोन केला आणि सांगितलं की दादा माझी तब्येत अजून थोडी खराब झालेली आहे, आज दुपारी मी ॲडमिट होतोय दवाखान्यामध्ये, नाहीतर ते पण आज दौऱ्यावर येणार होते। पण शेवटी माणसाची तब्येत चांगली असली पाहिजे तर माणूस धडधाकटपणे काम करू शकतो आणि त्याच्यामुळे त्यांना येता आलं नाही। परंतु आज आमचे शेख निजाम जैनुद्दीन यांनी नवीन ईदगाह बालेपीर येथे जाण्या येण्यासाठी सिमेंट काँक्रीटचा पक्का रस्ता, ईदगाहच्या ठिकाणी काँक्रिटीकरण करणं, अल्पसंख्याक विकास विभागामार्फत मंजूर असलेल्या मुलींच्या वसतिगृहाला जागा उपलब्ध करून देऊन त्याचं काम तात्काळ सुरू करणं, बिंदुसरा पात्रातील जागा ही नवीन ईदगाह देण्यात यावी त्या संबंधी कार्यवाही करणं, जिल्हा स्तरावर उर्दू घर स्थापण्यात यावं, बीड जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याक समाजातल्या माझ्या होतकरू मुला-मुलींच्या करता MPSC UPSC परीक्षेसाठी अभ्यास करणं, त्याच्याकरता स्टडी सेंटर आणि लायब्ररी शासनातर्फे सुरू करणं, बीड नगर परिषदेचे थकीत असलेलं विद्युत बिल भरून पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी कारवाई करणं आणि अल्पसंख्याक व बहुल भागातील प्रलंबित प्रश्नासंदर्भात नियोजित आराखडा तयार करून अल्पसंख्याक बहुल भागात ज्या मूलभूत पायाभूत सुविधा असतात त्याची कामं प्रथम प्राधान्याने सुरू करण्याची कारवाई करून टप्प्याटप्प्याने अल्पसंख्याक बहुल भागातील क्षेत्राचा विकास करणं ही सगळी महत्त्वाची कामं आहेत। आमची मीटिंग नंतर विजयसिंह पंडितांच्याकडे दुपारचं जेवण घेणार आहे आणि तिथून मी कार्यक्रमाला मीटिंगला जाणार आहे। मला थोडा उशीर झालेला, उन्हाची तीव्रता आहे, तरी देखील माझ्या लाडक्या बहिणी आणि तुम्ही पुरुष मंडळी मोठ्या प्रमाणात इथं उपस्थित आहात। मी तुम्हाला विश्वास देतो, मी शब्दाचा पक्का आहे, मी कामाचा माणूस आहे। मला फालतू गप्पा मारायला आणि टाइमपास करायला आवडत नाही। करायचं तर ते काम झालंच पाहिजे। तुम्ही आता बघा, मी आपल्या बीडच्या करता विमानतळ करायचं काम हातामध्ये घेतलं। मी बीड शहरातली रेल्वे ही मुंबईला कशी लवकरात लवकर जाईल त्याकरता काही अडचण आहे ती दूर करण्याचं काम हातामध्ये घेतलेलं आहे। मी बीड इन्क्युबेशन सेंटर की ज्याच्यातनं नवीन प्रकारचं शिक्षण माझ्या इथल्या मुला-मुलींना देता आलं पाहिजे, ते सर्व जाती धर्माच्या मुला-मुलींना मिळालं पाहिजे, त्याकरता 200 कोटी रुपये खर्च करून टाटा ट्रस्टच्या निमित्तानं काही शासन आणि काही टाटा ट्रस्ट असं एक इन्क्युबेशन आणि इनोव्हेशन सेंटर त्या ठिकाणी कसं सुरू करता येईल ते मी पाहतोय। सायन्स पार्क, तारांगण हे आपल्या पुढच्या पिढीला त्याच्याबद्दलची माहिती कशी देता येईल याकरता मी ते काम हातामध्ये घेतलेलं आहे। तुमची बँक ती म्हणावी अशी चालत नाही, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, तिला कशी मदत करता येईल, तिला बँक राज्य सरकारची गॅरंटी देऊन MSC बँकेचा निधी कसा देता येईल, तो लॉंग टर्मचा कसा देता येईल याकरता देखील काही उचललेली आहेत। आणि आमच्या शेख निजाम जैनुद्दीननी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्यामध्ये कुठलाही वादविवाद न होता सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन अधिकाऱ्यांनी योग्य प्रकारच्या सूचना देऊन आणि मी सांगितलेली कामं ही पुढच्या मीटिंगच्या वेळेस मागे जो मी आढावा घेतला त्याचं काय काय झालं, त्याच्यात कोण कमी पडलं, व्यवस्थित काम करतंय, प्रशासनाला पण काम करायला मी भाग पाडीन। त्यांच्याकडं जे काही त्यांना मूलभूत गरजा लागतात त्या देण्याच्या करता मी कुठं अडचण येऊन देणार नाही। आपलं शहर अधिक चांगलं, स्वच्छ, हिरवगार, चांगले रस्ते, काही ठिकाणी ट्रॅकची मागणी बघाशी फारुख भाईंनी माझ्याकडे केली, अशा पद्धतीनं इथं माझ्या बीड शहरामध्ये राहत असणाऱ्या किंवा ग्रामीण भागात राहत असणाऱ्या वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना हे सरकार, हा पालकमंत्री, हे जिल्ह्यातले लोक आमच्याकरता प्रयत्न करतायत, हे मला कृतीतनं तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं आहे। आणि त्या पद्धतीनं कालच्या अर्थसंकल्पामध्ये देखील राज्याला देत असताना माझ्या मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांच्या करता बऱ्याच काही गोष्टी
जाहीर करण्याचं काम देवेंद्र फडणवीस, एकनाथराव शिंदे आणि मी स्वतः आम्ही सगळ्यांनी ह्या युतीच्या सरकारच्या माध्यमातून केलेलं आहे। आपण भीती त्याला पाठीशी घातलं जाणार नाही। वेळ पडला तर त्यांना मकोका सारखा त्या ठिकाणी कायदा लावण्यात येईल आणि त्याच्यावर कारवाई करण्यात येईल। परंतु इथल्या प्रत्येक माणसाला उथळ माथ्यानी, मग माझी लाडकी बहीण असेल किंवा आमचे पुरुष असतील, त्यांना काम करताना सुरक्षित वाटलं पाहिजे अशा आम्ही सगळे ठिकाणी काम करणार आहोत। मधल्या काळामध्ये गिलोटिनच्या काही कांड टाकून काही धार्मिक स्थळाला धक्का लावण्याचं काम विकृत माणसांनी केलं, त्या दोघांनाही पकडण्यात आलेलं आहे। आताचा कार्यक्रम संपल्यानंतर ते कशी कडक पुन्हा अशा कारण हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी देखील त्याच रस्त्याने महाराष्ट्राला पुढे नेलं। छत्रपती शिवाजी महाराजांनी पण त्या काळामध्ये 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन राज्याचं ह्या हिंदवी स्वराज्याचं काम केलं आणि त्याच्यातून सगळ्यांना कसा आदर करता येईल, मान सन्मान बद्दलचा प्रयत्न केलेला आहे। तीच आम्हा लोकांची भूमिका आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व धर्म समभाव पुरोगामी विचार ह्याच रस्त्याने पुढे चाललेला आहे। परंतु मी मगाशी 2-3 ठिकाणी सांगितलं, एकटा मी पोटतिडकीनं बोलून चालणार नाही। त्याच्यामध्ये शेख निजाम जैनुद्दीनची मला साथ लागेल, फारुख भाईंची मला साथ लागेल। आता ज्या माझ्या सहकारी मित्रांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये त्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांची मला साथ लागेल। माझ्या बहिणींची बऱ्याच योजना आम्ही राज्याच्या लोकांच्या करता राबवतोय। लाडकी बहीण योजना ही पुढे चालू ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरची वीज माफीची योजना ती चालू ठेवलेली आहे। 60 ते 65 हजार कोटी रुपये योजनांच्या करता राज्य सरकारच्या तिजोरीवर भार पडतो, पण गोरगरिबांना मदत झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे। माझ्याकडे अन्न नागरिक खातं आहे, त्याच्यातून पण लोकांना व्यवस्थित स्वस्त धान्य दुकानातला माल कसा मिळेल, लोकांना वेगवेगळ्या केंद्राच्या आणि राज्याच्या योजनांचा लाभ कसा मिळेल, तो डायरेक्ट डीबीटीवर कसा मिळेल, त्यांना पंतप्रधान आवास योजनेचं घर कसं आपल्याला देता येईल आणि शहराचा बकालपणा कमी करून शहरामध्ये नियोजन पद्धतीनं शहराचा विकास हा आपल्याला साधायचा आहे। आणि त्याच्यामुळे शेख निजाम जैनुद्दीन मला तुम्हाला सांगायचं आहे, तुमच्याबरोबरच्या असंख्य सहकारी मित्रांना सांगायचं आहे, आपण हे जे काही निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये बीड शहरातील अल्पसंख्याक बहुल भागाचा विकास आराखडा तयार करून प्रलंबित असलेले विविध विकास कामं प्राधान्याने सोडवण्याच्या करता मी माझी सर्व ताकद पणाला लावील। मी माझं सर्व काही माझ्याकडे असणारा पदाचा सत्तेचा वापर हा तुमचे प्रश्न सोडवण्याच्या करता निश्चितपणे त्या ठिकाणी करेल। मी माझ्याकडनं भेदभाव करणार नाही, हा उजवा हा डावा हा जवळचा हा लांबचा असं न करता ज्याला खऱ्या अर्थाने गरज आहे आणि तो बीडचा नागरिक आहे अशा पद्धतीनं माझं कामकाज राहील। पण तुमच्याकडनं पण कुठली चूक होता कामा नये, तुम्ही पण कुठल्या बाबतीमध्ये कायदा हातामध्ये घेता कामा नये, तुम्ही पण कुणाचा अनादर करता कामा नये, तुम्ही पण जाती जातीमध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारची वक्तव्य होता कामा नये किंवा तशा पद्धतीनं सोशल मीडियावर पण तसे मेसेज हे पाठवता कामा नये। हे असं जर कुणाचं लक्षात आलं, मोठ्या बापाचा असला तरी त्याच्यावर कडक कारवाई करण्याच्या करता आमचं पोलीस खातं कुठं कमी पडणार नाही ह्याबद्दलची ग्वाही देतो। की हस्तक्षेप होणार नाही, त्याच्यामध्ये योग्य पद्धतीनंच न्याय दिला जाईल, उजवा डावा होणार नाही। या पद्धतीनं आपण बीडचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करू। यंदाचा अर्थसंकल्प सादर करत असताना मी राज्याचा सर्वांगीण विकास कसा होईल आणि राज्यातल्या गरजू लोकांना अशाच प्रयत्न 7,20,00,000 कोटी रुपयाचा अर्थसंकल्पाच्या निमित्तानं मी केलेला आहे। वरचे वर मी या त्या निमित्तानं येत राहील
आणि आपण केलेल्या कामाचा आढावा घेत राहील। मात्र तुमचाही प्रतिसाद तसाच मिळाला पाहिजे। तुम्ही त्याला महत्त्व दिलं पाहिजे, तुम्ही रोपणाला महत्त्व दिलं पाहिजे। तुम्ही पण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं नियोजन हे जे केलेलं असेल त्याला आशीर्वाद देण्याचं काम अशा मी आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं आणि आमच्या शेख निजामुद्दीनना एवढंही सांग त्या गोष्टी पूर्ण करण्याचा तुमचाही पाठपुरावा मध्ये असले हे काम मार्गी लागले। हे आता इथं थांबले, गतीनं पुढे गेलं पाहिजे। तशा पद्धतीनं आपण साथ देऊ आणि खऱ्या अर्थाने मराठवाड्यातला हा जरा मागास राहिलेला जिल्हा रोजगारची निर्मिती करून इथल्या लोकांना स्थलांतर करावं लागणार। इथल्या लोकांना बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जाऊन स्वतःच्या पोटाची खळगी भरण्याची वेळ येणार नाही। इथल्या लोक बाहेर जाऊन कुठेतरी नोकरी चाकरी करावी लागणार नाही। त्यांना ते काम इथंच कसं देता येईल याकरता केंद्र सरकार राज्य खूप नाहीत, त्याचा मात्र फायदा आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी उठवले आणि त्याला तुम्ही सगळ्यांनी प्रतिसाद देखील दिला पाहिजे अशा प्रकारे करतो। ईद मिलाद कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुम्हाला शुभेच्छा देतो। पवित्र रमजान ईद निमित्तानं मी तुम्हाला शुभेच्छा देत असताना 30 तारखेला मराठी वर्ष पाडवा त्या दिवशी आलेला आहे। 30 तारखेला रमजानचा पवित्र महिन्यातला रमजान ईद मिलाद हा त्या ठिकाणी झालेला आहे। त्या रमजान ईद मुबारक आणि गुढीपाडव्याच्या पण मी आपल्या मनापासून त्या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुम्हाला हा तुमचा अजित पवार भाऊ कुठं काही कमी पडू देणार नाही हा विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा निजाम जैनुद्दीन आणि त्यांच्या असंख्य सहकारी मित्रांचं स्वागत करतो। शेख निजाम आमच्या जैनुद्दीनला विनंती करतो, आता शिवसेना उबाटा झालं, एमआयएम झालं, शिवसंग्राम झालं, काँग्रेस झालं, आता मात्र राष्ट्रवादी सोडायची नाही। आम्ही तुम्हाला सोडणार नाही, तुम्ही आम्हाला सोडू नका। तुमच्या मनामध्ये जे आहे, तुमच्या डोक्यात जे विजन आहे ते विजन पूर्णत्वाला नेण्याच्या करता मी माझ्या उपमुख्यमंत्री पदाची हा विश्वास व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। सर्व मान्यवरांचं निजामभाईच्या वतीने आभार मानतो। सर्वांचे आभार। दादा का बस एक ही नारा है,